आजच्या ठळक बातम्या। गोविंदा आला रे आला। आज गोविंदांचा थरारक दहीहंडी उत्सव। मुरुडमध्ये गोकुळाष्टमीला श्री काळभैरवाची भव्य अश्वारूढ मूर्ती। मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज एकवटला। शृंगारतळी येथे पालपेणी मार्गावर नागरी वस्तीत मगर। मिलाग्रीस हायस्कूलचा 125 फूट तिरंगा लक्षवेधी ठरला। आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूप। मुंबई शहर मध्यरात्रीपासून दहीहंडी उत्सवात मग्न झाले आहे। मुसळधार पावसात गोविंदांनी असंख्य ठिकाणी दहीहंडी फोडून जल्लोष केलाय। गोविंदा आला रे आलाचा आवाज आसमंतात दणाणून टाकणारा होता। गोकुळ मित्रमंडळ दादर आयोजित थरारक दहीहंडी फोडण्याचा मान विजय हिंद दादर गोविंदा पथकाला मिळाला। यावेळी 6 थर लागलेले गोविंदा पथकाचा गोविंदा दहीहंडी फोडताना दोरीलाच लटकून राहिला। त्यानंतर त्याला गोविंदा आणि नागरिकांनी अलगद झेलण्याचा प्रयत्न केला। मुंबई शहरभर आज दही काल्याचा जल्लोष साजरा होत आहे। मुरुड तालुक्यात ठिकठिकाणी गोकुळाष्टमीचा जल्लोष दिसून आला। मध्यरात्री दहीहंडी फोडण्याचा थरार गावकऱ्यांनी अनुभवला। गावचे दैवत श्री काळभैरव मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्री काळभैरवाची भव्य अश्वारूढ मूर्ती स्थापित करण्यात आली। असंख्य भाविकांनी यावेळी दर्शनाचा लाभ घेतला। मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता मनोज जरांगे पाटील हे येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदान येथे उपोषण सुरू करणार आहेत। मनोज जरांगे पाटील हे रायगड जिल्ह्यातून खोपोली खालापूर मार्गे मुंबईत उपोषणासाठी जात असल्याने ताकई येथील विठ्ठल मंदिरात सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील आणि विनोद साबळे यांच्या उपस्थितीत आयोजनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीकरता रायगड जिल्हा आणि खालापूर तालुक्यातील सकल मराठा समाज पदाधिकारी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जिल्ह्याच्या सकल मराठा समाज बांधवांची समन्वयकांची या ठिकाणी मीटिंग झाली। या मीटिंगमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे 29 तारखेला मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आमचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील येत आहेत आणि त्यांच्या संपूर्ण ह्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित केली होती। आपण पाहिलं असेल सर्व समन्वयकांनी आणि सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी जे काही 29ला ते मुंबईत पोहोचतात सर्व लाखोच्या संख्येने आम्ही देखील रायगडकर त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर आम्ही पोहोचणार आहोत। गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे पालपेणी मार्गावरील मंगलमूर्ती अपार्टमेंट जवळ नागरी वस्तीत मगर आढळून आली। मागील 2 दिवसापासून या मगरीला पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न वन विभाग आणि स्थानिक रहिवासी करत होते। मात्र नैसर्गिक अडथळा आणि रहिवासी भागातील मलयुक्त पाणी यामुळे मगरीला बाहेर काढण्यात अडचण निर्माण होत होती। अखेर पंपाच्या माध्यमातून पाण्याचा उपसा करून त्या मगरीला सुखरूप बाहेर काढण्यात वन विभाग तसेच स्थानिकांना यश आले। भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव मोहिमेअंतर्गत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं। देशभक्ती आणि देशप्रेम जनमानसात जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमात 100 विद्यार्थी आणि 50 शिक्षकांसह मुख्याध्यापकांनी उत्साहाने सहभाग घेतला। यातील 125 फुटी लांबीचा तिरंगा ध्वज लक्षवेधी ठरला। या रॅलीची सुरुवात सर्व सहभागी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत निर्माण भवन येथून झाली। ही रॅली जगन्नाथराव भोसले उद्यानामार्गे पुढे सरकली। मोती तलाव काठावरून मार्गक्रमण करत ही रॅली केशवसूत कट्ट्याजवळील शिवराम राजे पुतळ्यापाशी पोहोचली। या ठिकाणी या रॅलीचा समारोप झाला। या रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।